शॉपिंग चालली इथं. उद्या ट्रिप, उद्या आम्हाला जायचं फार्म हाऊसला. चालली आमची आफ्टर लॉंग टाइम. लॉंग टाइम नाही, पहिल्यांदा बोल. हा शाळेनंतर म्हणजे शाळेनंतर आम्ही आता एकत्र होतोय. आता फर्स्ट टाइम आम्ही चाललोय, तर मग आधी त्याची पण आम्ही थोडीशी मजा घेऊ. 15 मध्ये कंटिन्यू राहतो. 15-16 जण होते आमच्या ग्रुपमध्ये. त्याच्यातले फक्त 8 ते 9 एकत्र आहेत. 7 जण आहेत. 7 जण म्हणजे 7 जण फक्त एकत्र येतात. म्हणजे अजून आमचा प्लॅन होता खूप जण घेऊन, फक्त 7 जण शॉपिंग गेलेली लागतो त्यांना. प्यायचं. ठीक आहे, आता आमची मस्ती चालू असणार. आता डायरेक्ट आपण उद्या भेटूया. पुढे आता गाडी धुवायचं काम चालू आणि जाम घाण जाऊ. चला फायनली निघतोय आता. म्हणजे जाम लेट झाले, तसं मीच लेट झालो आहे. सर्व टायमावरतीच मीच लेट झालो आहे. कसा सीन होतो तो नंतर बघू. गाड्याचा अँगल पण नंतर बघायला लागेल बरोबर आहे का नाही असं मला दिसतं थोडंसं. कारण जो फोन आहे तो चेंज केला मी, मम्मीचा फोन लावला आहे. ओके बघूया जायचा तुला. ठीक आहे चलो. चला गणपती बाप्पा मोरया. या बघ आता फर्स्ट ऑफ ऑल तर मला कृष्णाचे येते, त्याला घ्यायचे आणि नंतर जायचे वैभवला घ्यायला. कारण जो काय खाण्याचा सामान घेतलं आहे त्याच्याकडे, मग तिकडून उचलू आणि मग पुढचा प्रवास करू. आता सर्व तर आम्ही इथे कुठे खोनी फाटायला भेटणार आहेत, कारण मनीष आणि चैतन्य तिकडे येणार आहेत. तर मी कृष्णा फोन पण नाही केला. हे इंद्रजित, अरे कुठे कुठे तू कुठे? आलो मी तर. कुठं? इथं बाहेर आहे. माझ्या घराच्या बाहेर गेलाय का? तुला वैभव आणायला गेलाय ना? हा, वैभव आला ना घ्यायला. हा मग ये ना. तू गाडी घेऊन गेलो ना आता. ठीक आहे चला. अँगल बरोबर आहे ना. तो इकडे आहे. आणि नमस्कार मित्रांनो, मी आजच्या वेखंडमध्ये आवडीचा वाटलं यूट्यूब चॅनल पुण्याला सपोर्ट करतो. आणि जस्ट आमची ट्रिप आता थोडी वेळ स्टार्ट होणार आहे. 2 गाड्या इकडे आहेत, तिकडे. हां मग तेच ना. तर तुम्हाला या कॅमेऱ्यात बघायला लागेल दिसतोय का ना, नंतर बघू. हां बघू ना. हेल्मेट घेतलं, लायसन्स घेतलं ना सर्वांनी. 2 बॅग्स पण नंतर खायचं काय घेतलेलं डीमार्टमधून सामान. चला चला. ए कुठे जायचं माहिती आहे ना? मॅप लावून दे. तर मॅप लावतो मी खोनी फाटायला, कारण मला रस्ता माहीत नाही. हा कुठल्या रस्त्याने बोलतोय तो. ठीक आहे सर. अरे तू पण गाडी घेतलीस रे. ओके बॅग पुढे लाव ना आदित्य. हां पुढे कशी लावणार? मी आनंदम तिथे थांबतो. हा कालच टाकलाय मी. चला रे. गणपती बाप्पा मोरया. ओके म्हणजे असं वजन वाटतो रे गाडीवरती. 75. आणि माझं वजन हालत नाही माझं पुढे. माझं अजून वजन नाही वाढलंय. 50.
आणि मनीष बोला ट्रिपल चिडाय होते याच्यात जागा होईल का रे? गाड्या उलट जास्त जात्या. हा माहिती आहे, वैभवनी घेतील ना अजून एक. लोंढ्याचा काय सीन आहे? तशी मला पण हवा चेक करायची होती, पण राहून द्या आता. माझ्यामुळे टाइम झाला आज. फक्त आय होप व्हिडिओ बरोबर येऊन दे. कोण घोंग्या? अरे मग एकत्र थांबायचं होतं ना, सर्व एकत्र निघायचं होतं ना. कोण बोलता ना पुढे जायला? एका जागेवर निघू ना, तो पुढे गेलाय. चला आता इंद्रजित खाने आपल्याला रस्ता दाखवणार आहेत. बघूया रस्ता कसा आहे तो. गुगल मॅपवर दाखवतो इकडून रस्ता, पण मी ह्या रस्त्याने आलो नाही, तरी मला माहीत पण नाही रस्ता. गुगल मॅप आणि इंद्रजित खाण्याच्या भरोसावरती. तुला पार्टी हो ना कृष्णा? असं होईल ना. खाण्याला हुडी करून आला. त्यांनी कपडे बिडे का आणले का नाही? त्यांनी कपडे बिडे का आणलेत का नाही? मग असंच उघड स्विमिंग पूलमध्ये का उघडा नसणार आता. माझ्या गाडीला पाठचा जाम आवडतो. पाठीमागचं वाटतं ना ती. तेरा ये सफर कंधे पे मेरा रास्ता ढूंढे में जहाँ ये चला मेरा रास्ता वो इलाही मेरा जी आई एजन्सी अनंतम ही खूप दिवसानंतर मी बघतोय. गुगल मॅपला इकडून रस्ता आहे. हे फर्स्ट टाइम इकडे आलो रे या साईडला. ओके, आणि चांगल्या रस्त्यावरून थोडासा खराब रस्त्यावरती आम्ही एंटर होताना अजून आमच्याकडे 2 बाईक आहे. एक घोंग्याची आणि आकाश आणि लोंढा तर गेला पुढं. तर अंबरनाथला पोहताना बोलवतो एक सोबत जाऊ, तरी पण गेले पुढे. एक साईडला वजन झालं वाटतं मोबाईलचं. नको थांबल्यावरती नीट करू जरा, कारण निघताना टाईम नव्हतं मला. मी असंच सेट केलं आणि निघालो. गाडीच्या हवा चेक केली नाही तर मी. चलो हायवे लागलो आम्ही. मी पण आता अर्बन मोडमध्ये आहे. स्पोर्ट्समध्ये बघू हायवेला लागलो ते स्पोर्ट्स मोडवरती टाकेल. तसं आहे मॅक्सिमम मला अर्बन मोडवरतीच राहतो. कुठे आहे ते डांगर असा झाला आहे. आताच थांबायचं आहे का? हे का तिकडं बाकीची मंडळ तिकडं उभी आहे. हा माहिती आहे ना. चल चल ना. येतील का? सूर्य डुबतोय त्यात टाइमपासच करता येते. हात दुखाला कारण जास्त प्रेशर होता पुढे. तर गाडी चेंजच करायचं. कुठली गाडी कोणाची कोण घेणार? स्प्लेंडर दिली कोंग्याला. माग बी काय नाही. चल नाही हट बस पकड. नाही नाही माग ना पाठी बसायचा. त्याला बोलून काय होणार आहे? त्याला बोलून काय नाही होणार. बस इथं बस इथं बस इथं. नाही मी नाही. अरे 25 मिनिटा रस्ता बाकी ना. बस ना आता. टाइमपास नको बस. चल मी गाडी चालणार आहे.
अरे बस तर पाठी, बस पाठी जा, मग मी जातो एकटा. अरे येताना चालू ना, आता नाही येताना गाडीवरून भांडणं चालू यांची. बस अरे थोड्या वेळानंतर बसल. अरे कृष्ण बाप्पा, अरे चांग्या. अरे बस तर लवकर, मागं बसून नाही एवढं काढू शकत मी. अरे रुको जरा, सबर करो. अरे बस पाठी. अरे देतो तो नंतर, अरे तो देतो भाई नंतर. अरे तुला देतो नंतर मी. बस तिकडे, बस पाठी. नाही चल नीट बस रे भावा. मग काय यार चांग्या तू गाडीसाठी भांडतोय. मागा आहे ना पकडायला, पकडायला आहे ना पाठी. थोडीशी मिस्टेक झाली आहे. आता मस्त आम्ही स्पीडमध्ये आलो, पण प्रॉब्लेम हा झाला होता, मी शूटिंगच चालू नव्हती केली. अरे ए आता जे आलो ना आपण, ते काहीच शूट नाही झालं. याच्या पहिला आमची गाडीवरून भांडणं शूट झाले का माहीत नाही. चांगल्या गाडी चालवायची, मी चालवायला दिलीच नाही. सो मुरबाड, बारवी डॅम, टिटवाला, आम्हाला ते बारवी डॅमला. हा कुळगाव आहे आणि रस्ता थोडासा वेगळा आहे. कुलगाव नाही, एरंजड आहे. मी नाव बघितलं नाही, एरंजड आहे काय जर काटे आहे. हा मग इथंच सोडू ना, इथंच सोडू, इथंच सोडू. सो असा काय आहे माझा सेटअप. फक्त कॅमेरा असं मस्त वाटतं सेटअप, पण जरा केबल मॅनेजमेंट जरा हे करायला लागेल, कारण केबल जाम बाहेर येते. केबल जरा जास्त बाहेर येते. बघू नंतर ॲडजस्ट करू. कशा अडकवते राहून जाता रिकामाच्या. ओके, स्ट्रेट आहे 5 किलोमीटर. इथं नारळ फोडायला मध्येत इथं बघितलं. डांगाची गाडी आहे. ए पुढे ना, सांभाळून रे, सांभाळून. सो आता इथं आम्ही नारळ फोडणार आहेत. इथं नारळ फोडणार आहेत आम्ही. वाजले किती? 5:30 आणि इथं नारळ फोडणार आहेत. हे जर नारळ फोडायची एवढे बंद राहा. दगड येईन तिथे बघ, दगड.
व्हिडिओ काढ कुठचा व्हिडिओ काढ तू व्हिडिओ काढा मी पण व्हिडिओ काढतो फोटो पण काढतोय हां तू व्हिडिओ काढ हां कर मोरया मंगळमूर्ती थांबा जरा गाड्याला फोटो काढून दे जरा त्याला फोटो बिटो हे थांब ना माझ्या हेल्मेट कोणता आहे ओके सो हा आहे ओके सो हा आयुष फार्म आहे हा नाही रे पुढचा आहे सो जस्ट आम्ही आता वाजले कधी 6 फार्म हाऊसला आलो आहे घेऊन एंट्री होती एंट्री जाम डेंजर आहे आणि फार्म हाऊसचं नाव आहे ड्रीमलँड हॉलिडे होम्स इथे लावल्या गाड्या ही वैभवची गोंग्याची आकाची इंद्रजीतची माझी आपाची आणि असा आहे समोरचा व्ह्यू समोरचा आहे बारबी डॅम आणि व्ह्यू जो आहे तो ऑसम आहे समोरच बारबी डॅम आहे भाई जाम थंडी असेल ओके आणि असा आहे व्ह्यू हे स्विमिंग पूल आहे तेव्हा मी मेन कॅमेरा शिरवतो आणि सर्व बसतात चांग तर पुढे पाय पसरून बसला आता इकडे काय हा स्विमिंग पूल आहे आणि हा आहे समोरच बारबी डॅम आरामशीर कशी आली आणि गाडी इथून एवढा गेअर टाकतोय भाई तो अच्छा हा तू बोल तू कंटिन्यू चढणी 5व्या गेअर वाढतो गाडीवरती 5व्या गेअरवरती गाडी 5व्या गेअर होती मग 5.5 फूट आहे 5.5 फूट इथून एवढे काय 5.5 फूट हा काय काय आपली हाईटच तेवढी आहे तेवढीच हाईट आहे कोणाला पोहता येतं आता कॉपीराइट नाही पाहिजे आमची एक रील शूट करून झालेली आहे त्या रीलला पण टाइम लागला शूट केली आता जरा कपड्याची आणि काही कॉपीराइट नाही पाहिजे तसं मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवतो हे दोन्ही आपल्याच आहेत ना रे हे कृष्णा दोन्ही आपल्याच आहेत ना ठीक आहे हा एंट्री अशी होती मग दाखवलं मी इथं गाड्या ठेवला आम्ही आणि एक रूम आहे हा ॲज यू कॅन सी इथं लाईट आहे का टॉयलेट आहे गीझर पण आहे गरम गरम पाणी टॉवेल पण आहे आणि इथे बेसिंग पण आहे
आरसा मस्त आहे. आणि हा एक बेड आहे, पंखा, AC दोन्ही पण. आणि इकडून ओके, तिकडून बाहेरून जायला लागेल. हा आहे फर्स्ट रूम. तो काहीतरी आहे उलट आहे. हो, तो लाईट आहे. ओके. आणि सेकंड रूम आहे हा वाला. हा सेकंड आहे. इथे पण सेमच आहे, वॉशरूम, बेसिंग. आणि हा तिकडे गॅलरी. इथे लाईट चेंज आहे. आणि हा इकडे पूल आहे, छोटासा आहे पण चांगला आहे, बघू नंतर. इकडे पूल आहे आणि तिकडे बसायला आहे. आणि इथे समोर पण इथं मस्त बसायला आहे. इथे समोर पण बसायला आहे, चिल मारू शकतो. आणि समोरच आहे आपला बारवी डॅम. बारवी डॅम आहे. आता जरा बॅग बिग्स जरा आतमध्ये ठेवून दे, जरा चेंज फ्रेश होऊन दे. हे नाही दिलं, कबड नाही दिलं ठेवायला. सगळं घेऊन आलो सगळं. हा झोप ना कुठं पण. आणि ड्रेसिंग टेबल पण आहे. आणि हा बघा वैभव. आणि एवढा आहे आमचा खाण्याचा सामान. एवढा खाण्याचा सामान आहे. आणि हा पूलचं इथं बघतोय. सो आता हा आमचा होणार आहे ग्राउंड. तर आम्ही खेळणार आहे कबड्डी खेळणार. कबड्डी काढून झाले, आता कबड्डी खेळू जरा. आणि समोरचा व्ह्यू मस्त आहे, काळू म्हणून दिसत नाही. आयफोनमध्ये आम्ही फायमध्ये फोटो काढत आम्ही. थम्सअप घेऊन सगळं, थम्सअप घेऊन पितात आमची पार्टीमध्ये. थम्सअप हे लावा, खेळायचं ना कबड्डी.
आता आमचा सर्कल बनलाय आणि काय त्याला गेम बॉटल काय त्याचे हा एक नंबर ना. सो आता आम्ही जस्ट आता जेवायला बसू. जेवायला बसलो तसं त्याच्या अंग्या बसलाय इथं. ऋषिकेश, वैभव, कृष्णा त्यांना जेवायला बसले. तिथं चिकन रस्ता आहे. उसको जरा समजा ना तू. नको देऊ वैभ्या, जेवतो पाहिजे. ए बुडे बुडे सांग्या. ओके हा बुटं ठेवलं येतं. कारण आत्ता वाजले तर रात्रीचे 12:30 इथं पाऊस चालू आहे. दावडीमध्ये ऑलरेडी पाऊस चालू आहे. दावडीमध्ये ऑलरेडी पाऊस जोरात वाला आणि आता इथं पण पाऊस आला आहे. आणि ते लाईट पण गेली. इथं आता ही लाईट चालू सर्व जनरेटर इन्व्हर्टर वाटतं. हां 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 इन्व्हर्टर चालू आहे. त्यावरती लाईट चालू आहे. पण इथं पाऊस पडायला लागले. बाजूला आमची पण लाईट गेली तिकडं. कपडे बाहेर होतं उचल. ओके लाईट आलेली आहे. पाऊस पण चालू आहे थोडा. मग आता आता एकच रूममध्ये सगळी पडलं सगळी. नंतर बघू त्याला काय मस्त होतं. 12:30 बघूया पुढे काय होतं. आणि थंडी तर वाजत नाही. थंडी काहीच नाही इथं. थंडी तर काहीच नाही. पाऊस पण नॉर्मल चालू आहे. बघूया नंतर. ओके आणि ए चांग्या. ओके आणि रात्रीचे वाजलेत 2:30. थोडासा फॉग वाटतं. फॉग झालाय. थोडासा फॉग झालाय. पाऊस पडून गेलाय. फॉग झालाय थोडासा. बघू सकाळी उठल्यावर फॉग किती येतो. आणि आता आम्ही पाऊस चालू आहे थोडासा. झोपाची तयारी करतो. आता आजन तिकडे आजन इकडे लोंढा पण तिकडे. लोंढा चांग्या आणि डांग्या तिकडे आहेत आणि आम्ही इकडे झोपतो. कृष्णा आहे, मी आहे, वैभव. बघू आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढं. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि पण पाहिला असेल तर लाईक केलं असेल राहू नका. सोबत चालणार सबस्क्राईब पण करा. मी भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा दावडी काय.